काय नाही भाऊ, बसलो. उद्या सबमिशन आहे माहिती का? झाडं लावली नाही अजून, काय नाही केलं. उद्या आहे का? मग बरं ठीक आहे किती काय काय करायचं, ते स्किट बिट करायची आपल्याला. बरं बरं. येत नाही काय नाही, हा हा तिकडेच. हा बरं ठीक आहे. आपल्याला काहीतरी करायचं. हा रूमवर या रूमवर चालू. हा हा आलो. हॅलो. हा डीएचं झालं का तुझं? डेज नाही करायचंय, कधी परवा जायचंय ना ते. पीपीटी प्रेझेंटेशन खूप सारं करायचं. हा हा करणार आहे. तुला टाइम आहे का? काय ना? हा डीएला म्हणजे रूमवर ये ना, लॅपटॉप घेऊन. नाही का? करतो तुला. बरं ठीक आहे ठीक आहे. येडा बिडा झाला काय? उतर. काय होती पाणी? नको बाई. ते ग येड्या नको करू. काय डोक्याला ताप झालाय ते? ए यार कुठे आहे तुम्ही? आदित्य तू निसर्ग आणि पुतीनला पटकन घेऊन या. विषय झाला लय मोठे इथं. सुयोग येड्यागत करायला लागलाय. अच्छा ठीक आहे, येत आहे. हा थांब भाई, तू टेन्शन नको. अरे काय झालं, काय विषय झाला? अरे हे लय येड्यागत करायला लागले. फाशी घ्यायला चालू होतं बघा तिकडे. काय राहतो? काय सीन झालं? शेवट बघ काय तिकडे बघ पंख घेतात. काय रे, काय झालं? येड्यागत करायला लागले काय? काय झालं सर? फाशी घ्यायला चाललं होतं. काय झालं तुला? काहीच नाही झालं. बस बस इतकं पार. नीट बस झालं. पाणी बिणी पितं. नको रे पाणी. काय प्रॉब्लेम नेमका तुझ्या आयुष्यात? अरे काय प्रॉब्लेम नाही, राहून दे. तुला समजणार ते. अभ्यासाचं कॉलेजला आहे. किती सोडून गेली तुला? नाही रे, हाय तशी अजून नाही. आता काय सांगू. अय पुनीत, तूच सांग याला जरा. मी जर सांगितलेली पद्धत याला कळणार नाही. इकडे बस. नाही बस तिथं. इथं बस. सर बाबा बस इथं कडक बस. असे निर्णय घ्यायच्या आधी आई वडिलांचा विचार करायचाच नाही. एवढं सुसाईड करण्याआधी आम्हाला तरी विचारायचं, काही प्रॉब्लेम असलं तर आम्हाला सांग. आम्ही आहेत ना तुझे मित्र. आम्ही सगळं तुझ्या सोबतच आहे. हा काही असं डिप्रेशन मध्ये असलं तर आम्हाला सांग ना, आपण सगळे मिळून प्रॉब्लेमचं सोल्युशन काढू द्या. आम्ही तुझेच क्लासमेट आहे ना, तुझ्या वर्गाचे फार तुझ्या बॅच मध्ये ग्रुप मध्ये आपण एकाच हॉस्टेलला राहतोय ना, असं करीतो होय रे तू? हा तू विचार केलास, तू असं केल्यानंतर तुझ्या आई वडिलांचं काय होईल? थोडा वेळ 5 मिनिटं बाहेर गेलं तर काय काय करीतो? अरे लय टेन्शन आहे भाऊ. काय करावं काय नाही तेच कळत नाही. एवढं 12वीला अभ्यास केला, सीईटीला चांगले पर्सेंटाईल पडले. म्हणलं व्हीआयटीला ॲडमिशन घेतलंय. चांगलं कॉलेज आहे. रात्रंदिवस असाइनमेंट देतात. कधी कम्प्लीट करायच्या? डीएची असाइनमेंट आहे, एसएची असाइनमेंट आहे, एसीपीचा प्रोजेक्ट आहे. काय काय करायचं सांग तू. अरे फर्स्ट इयर मध्ये थोडं कठीणच वाटते. नंतर सवय होऊन जाईल. काय
ते मान्य पण एवढा अचानक लोड सहन नाही होत ना. आता उद्या एसएची द्यायची, परवा डीएची आहे, एसीबीचा प्रोजेक्टचा रिव्ह्यू द्यायचा आहे. कधी द्यायचं सगळं? रविवार तेवढे 2-4 लाख रुपये वाया घालवले. आता इथं फी किती 1-2 लाख फी भरितोय वर्षाची. 4 वर्षाची किती 8 लाख झाली. तुझ्या घरचे ऍडजस्ट करतात ना काहीतरी करून. हा तू मारल्यावर कसं व्हायचं? हा त्यांना 1 लाखाचा लॅपटॉप घेतलाय, आयफोन वापरतो 1 लाखाचा. अजून काय पाहिजे तुला? देतात ना सगळं घरचं. स्ट्रेस नाही होत राव. अरे त्या असाइनमेंट साठी का तू तुझा जीव देशील मग? आपण सगळे सोबत करू ना. आम्हाला विचारायचं, आम्ही मदत केली असते ना असाइनमेंट कम्प्लीट करायला. आमचं झालं का तेव्हा? आम्ही 1 रात्र आधीच करतोय ना पेपरचा अभ्यास. आमचं पण व्हायचंच आहे. अरे पण माझ्या देश कॉलेजमध्ये शिकवतात तेच कळत नाहीये. नेमकी शिकवितात काय? युट्यूब कशाला आहे? शॉर्ट बघाय का नुसतं ते पुरीच बघतो सगळ्या? हा अभ्यासाचं बघायचं. फुकट एवढं भेटत ते घ्यायचं. आणि जर नसेल फुकट पाहिजे आपलं कोचिंग बिचिंग लाव ना कुठेतरी. आणि कोचिंगला किती पैसे आले सांग आता. आणि कोचिंग आता कॉलेजच जवळजवळ 1 किलोमीटर लांब आहे. कोचिंग इथं जवळ नाहीची, बेबी जवळ नाहीची कुठं. मी तरी शोध लावला होता कोचिंगचा. कोचिंगला आता जवळजवळ 40-50 हजार रुपये कुठून घालायचे? ते पण बरोबर आहे. पैसे मागाय नाही चांगलं वाटत करू. हा ना. दरवेळी आपण मागतोय काही ना काही. खायला द्या पैसे, राहायला द्या पैसे. एवढं जरी झालं तरी सुसाईड लास्ट ऑप्शन आहे का? चुकलं भाऊ माझं, नाही करीत. जाऊ दे. आम्हाला पण तेवढंच काम आहे. आम्ही थोडी स्ट्रेस घेतो. तेच ना भावा, तू डिप्रेशन मध्ये राहिला तर तुझ्या फॅमिलीचा लॉस होईल भावा. हा तुला करिअर बनवायचंय, ठीक आहे, आम्हाला नाही सांगितलंस, पण तुला मोठा भाऊ आहे ना, त्याच्यासोबत तुझी बॉन्डिंग चांगली आहे, त्याला तरी सांगायचं कमीत कमी. काय करून तरी काय होणार आहे? तू विचार केला तो तुला एवढं जीव लावतो, त्याला कसं वाटेल तू गेल्यावर? काही प्रॉब्लेम असेल तर शेअर करायचं. आम्ही सगळे मित्र कशाला आहे? अरे सॉरी, चुकलं, नाही घेत पैसे. नाही करणार आता इथून पुढे असं. फक्त आहे ना संगत राहायचं असं. आहे ना अरे आहे ना आम्ही. आम्ही कायम तुझ्या सोबत आहे. तुला काही प्रॉब्लेम आला ना आम्हाला सांगत जा. असं मित्र decision- मित्रासाठी नाही म्हणलं, कुणासाठी? पुरींसाठी. तू पुरे मागच लागतो. अरे तो लोंढ्याबाज असला म्हणून काय झालं? आम्ही आहे ना तुझ्यासाठी. आम्ही करून तुझी मदत डिप्रेशन तू कधी ना मध्ये. कधी लग्न करणारच आहे ना. हा? तो आत्ता लागतोय. तू नंतर लागशील अजून 4-5 वर्षानंतर. हा पोरींसोबत राहिलो तरी तुझा फोन उचलत जाईल. फोन लावत जा रोज. तुला काय असाइनमेंट पाहिजे? एएसीपीचं प्रोजेक्ट पाहिजे, पायथनचं पाहिजे. हे असाइनमेंट करतोय, हे प्रोजेक्ट करतोय, पायथनचं मी करतोय. येत नाही पण काही ना काही करतोयस ना. युट्यूब बघून वगैरे काहीतरी शिकतोयस ना. आमच्या असाइनमेंट मधून जरासा आयडिया घेत जाय तू. हा, तुला लागलं तर आमची मदत घेत जा ना. हे मॅथचे कसे आहे? ट्युटोरियल असाइनमेंट सगळे पूर्ण असतात त्याचे. हा याच्याकडून शिकून घ्यायचं. मित्र कशाला आहे? काय नाही आडलंच तर मॅडम आहे, सर आहे. इतकं मोठं कॉलेज आहे आपलं. आपण एक काम करू, उद्या शनिवारच आहे ना, तर आपण उद्या कुठे बाहेर फिरायला जाऊ. चांगलं जाईल. हा तुला चांगलं वाटेल. जाऊ कुठे ठीक आहे, आपण फिरायला जाऊ हा. आणि शांत chill राहा राहू. आणि सुसाईडचा विचार मनातून काढून टाक. किती काही झालं ना तरी मन मोकळं पाहिजे आपलं. बस टेन्शन नाही घ्यायचं. काही टेन्शन नाही घ्यायचं. एन्जॉय करायचं फक्त. एन्जॉय. आता आम्ही येतो आणि आता आहे ना सुसाईड करायचा विचार पण आणू नकोस मला. ठीक आहे. समोरच्याच रूम मध्ये काय लागलं तर बोलव, नाही तर मी येतो चेक करायला. हा नाही. नीट राहा. हो काळजी काय घे. विचार नको करू. हा काळजी घे नीट. काय लागलं तर माझ्या काय सगळं. हो. ठीक आहे सर, येतो आम्ही. येतो. चल.